आज जर आपण शिक्षणाचं राजकारण बघितलं तर इथं धर्मवाद आणि जातीवाद प्रस्थापित लोक ह्याच मुद्द्यावर काम करायला. तर तुम्ही सर्व मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना आणि बाकीच्या इतर मायक्रो ओबीसीना माझी विनंती आहे, कळकळून जर तुम्हाला प्रशासन हे चांगलं पाहिजे असेल, सिरसाचे आरोग्य वगैरे पाहिजे, तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. कुठल्याही प्रस्थापितांना मतदान करू नका, जे की तुम्हाला रहिवासी द्यायला तरसवितील. त्यामध्ये भाजप सारखा जातीवादी पक्ष असल्यामुळे पक्षश्रेष्ठीने आदेश दिला किंवा तुम्ही असं कसं काय करू शकता, हे सगळं पक्षाच्या विरोधात आहे, विचारसरणीच्या विरोधात आहे आणि बाळासाहेबांच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही आज जाहीर पाठिंबा काढून घेत आहोत. देवराव काळेंना जो काय कालचा पाठिंबा जाहीर झाला होता तो काही पक्षाचा अधिकृत जाहीर पाठिंबा नव्हता. तो गैरसमजुतीतून काही कार्यकर्त्यांनी तो पाठिंबा दिलेला होता. पक्षाचा पाठिंबा त्यांना नाहीये, कारण पक्षाचा उमेदवार या निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा आहे. एक षडयंत्राचा भाग होता. काही लोकांना हाताशी धरून त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. आमचा उमेदवार नंबर 1 ला आहे. बाकी प्रस्थापित तुम्ही लोकांना आज बल्ब बदलायला तुम्ही जा, तर ते लोक म्हणते बल्ब आहे माणूस चढवा नाही, मग काय फायदा आहे त्यांचा? की जो पोरांना असं भाग पाडलं की हिंदू मुस्लिम हे इलेक्शन सध्याला वाटत आहे. वंचित बहुजन आघाडी पहिल्यापर्यंत 2 नंबर होती, आता ह्या वेळेस 1 नंबरवर होणार आहे. और समजा मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार आहे. बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा येथे सरपंच पदाची पोटनिवडणूक सुरू आहे. काल पाहायला गेलं तर देवराव काळे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जो घोषित झाला होता, परंतु पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीनं तो पाठिंबा काढून घेतल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं बॅनर देखील शिरसाळ्यामध्ये झळकत होतं. आपल्यासोबत मिलिंदजी घाडगे सुद्धा आहेत. त्याला काय वंचित बहुजन आघाडीची भूमिका असणार आहे? काल देवराव काळे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता, परंतु तो पाठिंबा काढून घेत बॅनर झळकलेले. नाही, देवराव काळेंना जो काय कालचा पाठिंबा जाहीर झाला होता तो काय पक्षाचा अधिकृत जाहीर पाठिंबा नव्हता. तो गैरसमजुतीतून काही कार्यकर्त्यांनी तो पाठिंबा दिलेला होता. पक्षाचा पाठिंबा त्यांना नाहीये, कारण पक्षाचा उमेदवार या निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा आहे. आमचा आकाश गायकवाड शिरसाळ्याचा शहराध्यक्ष आहे आणि तो उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे. आम्ही वंचित म्हणून सगळे आकाश गायकवाडच्या पाठीमागे उभे आहोत. त्याचं कारण असं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला नंबर 2 ची मतं पडली होती आणि यावेळेस कुणाला पाठिंबा द्यायचा हा काही विषयच नाही. हा एक षडयंत्राचा भाग होता. काही लोकांना हाताशी धरून त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. आमचा उमेदवार नंबर 1 ला आहे. आम्हाला खात्री आहे की आमचा वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आहे आणि म्हणून विरोधकांनी काहीतरी हे षडयंत्र रचून आता या प्रचारामध्ये रणनीती कशी असणार आहे? प्रचाराचं नारळ कधी फुटणार आहे? आणि एकंदरीत तुमच्या पक्षाच्या एखाद्या मोठ्या नेत्याचा या ठिकाणी जाहीर सभा होईल का, किंवा जाहीरनामा काय असणार आहे? या ठिकाणी प्रचाराचा नारळ उद्याच्याला फुटणार आहे आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रचारामध्ये उतरणार आहेत. आदरणीय युवकांचा आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. सुजातदादा सुद्धा शिरसाळ्याच्या या निवडणुकीमध्ये सभा देणार आहेत. आमचं संध्याकाळी त्यांच्याशी आणखी बोलणं होणार आहे. त्याच्यामुळं प्रचारामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. प्रचंड ताकदीनं या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत. एकंदरीत पाहिलं गेलं उद्याचा जो प्रचाराचा तुमचा नारळ तुम्ही सांगितलं की प्रचाराचा नारळ उद्याच्या तुम्ही फोडणार आहात, कशी ती रॅली असणार आहे? काय त्या रॅलीमध्ये तुम्ही सर्व जनतेला किंवा मतदारांना काय आवाहन करणार? तुमच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? शिरसाळ्याच्या या विकासाचंच आम्ही आवाहन करणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहेत. आणि राहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जो काय भूमिका आहे नाहिरे वर्गाला सत्तेमध्ये घेऊन जाण्याची, तोच पॅटर्न आम्ही या ठिकाणी शिरसाळ्यात सुद्धा वापरलेला आहे. या शिरसाळ्यामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रचंड प्रमाणामध्ये वाद आहे आणि इकडूनही उमेदवार प्रस्थापित आहे आणि इकडून सुद्धा उमेदवार प्रस्थापितच आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीनं जे काही मायक्रो ओबीसी म्हणू आपण त्यांना, मायक्रो समाज म्हणू, कैकाडी समाज, या समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व देऊन त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. उद्याची जी तुमची रॅली होणार आहे त्या रॅलीमध्ये वैशिष्ट्य काय असणार आहे प्रचाराचं? आम्ही मुस्लिम बांधवांचं जे काही श्रद्धास्थान असतं दर्ग्याला चादर चढवून आम्ही हनुमान मंदिराकडे जाणार आहेत आणि हनुमान मंदिरापाशी प्रचाराचं नारळ फोडून आम्ही या रॅलीचा समारोप बौद्ध विहारामध्ये करणार आहे. नक्कीच आपल्यासोबत मुस्लिम समाजाचे बांधव देखील परळी शहर अध्यक्ष आहेत. दादा, काय सांगाल आज वंचित बहुजन आघाडीने
पाठिंबा काढून घेत जसं मिलिंदजी गाडगे म्हणले की काही ठराविक पोरांना हाताशी धरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काय वाटतं शिरसाळ्यामध्ये कशा प्रकारे निवडणूक होईल, पोटनिवडणूक? निवडणूक जी होणार आहे तर वंचित बहुजन आघाडी पहिल्यापर्यंत 2 नंबर होती, आता ह्या वेळेस 1 नंबरवर होणार आहे. और समजा मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार आहे. नक्कीच आपल्यासोबत दुसरे सुद्धा कार्यकर्ते. दादा, काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीचा उद्याचा प्रचार नारळ फुटणार आहे आणि उमेदवाराला तुमच्या पाठीशी राहण्यासाठी मतदारांना काय आव्हान करणार? आतापर्यंत जे शिरसाळ्यामध्ये जे तुम्ही तर बघतात, आणखी रोड नाल्या ते काय झालेले तर नाही तर सगळे त्याच्या अगोदरचे होऊन गेले देखील त्यांना कुठला म्हणजे स्वच्छता तर कुठली दिशा नाही गेली तर शिरसाळ्यामध्ये, किंवा रोड नाल्या वगैरे तर आणखीन काय दिसत नाहीत. तर आम्ही शिरसाळ्याच्या उमेदवारांना सांगू की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आला तर जेवढे होईल पहिलं हे रस्ते नाल्या जे आहेत, जे शिरसाळ्या सर्कलचं जेवढं जे डेव्हलपमेंट आहे ते पहिले आम्ही हाती काम घेऊन उद्याच्या रॅलीला संबोधित करून नारळ फोडून बाकी प्रचाराला सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत दुसरे देखील कार्यकर्ते. काय दादा, काय कुठलं पद आहे आणि काय नाव आहे? माझं नाव विकास पवार, मी बंजारा समाजातून येतो. आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कोणा जाती धर्माचा किंवा श्रीमंत गरिबाचा नाही. हा पक्ष सर्वसामान्यांचा आहे आणि ह्या पक्षाची विचारधारा आहे ती मानवतावादी आणि समतावादी आहे. आज जर आपण शिरसाळ्याचं राजकारण बघितलं तर इथं धर्मवाद आणि जातीवाद प्रस्थापित लोक ह्या मुद्द्यांवर कामं करायले. पण जी समस्या आहे, लोकांच्या ज्या गरजा आहेत, पाणी असेल, रस्ते असेल, घरकुल असेल, छोट्या छोट्या घटकांसाठी काम करण्याच्या मुद्द्यावर यांचा कुठं बी चर्चा नाही आणि यांची बोलीभाषा नाही. तर वंचित बहुजन आघाडी हा एक सर्वसामान्य घराण्यातून उमेदवार देऊन न जातीवाद करणारा न धर्मवाद करणारा एक समतावादी आणि मानवतेच्या आणि विकास कामावरचे मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत जाणार आहेत आणि त्यांच्या परिवर्तनाचे मुद्दे त्यांना समजून सांगून गेल्या वेळेस 2 नंबरचा राहिलेला पक्ष यावेळेस नक्कीच 1 नंबरला निवडून येऊन सर्व प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत काल ज्या बैठकीमध्ये होते असे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काय नेमके माधुजी, कालच्या बैठकीमध्ये तुम्ही जाहीर पाठिंबा दर्शवला होता आणि आज तो पाठिंबा तुम्ही काढून घेत चक्क प्रचाराचे बॅनर देखील झळकलेले आहेत आणि उद्या प्रचाराचा नारळ देखील फोडणार. नेमकं काय असं गोष्टी घडल्या, काय वाटाघाटे घडल्या, नेमकं कशामध्ये बिनसला आणि तुम्ही जाहीर पाठिंबा तुमचा काढून घेतला? ज्या प्रकारे आम्ही वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा जाहीर केला, तर अशा प्रकारे आम्ही त्यांना आमची छोटीशी एक विनंती होती. त्यांना आमच्या विनंतीला देखील डायरेक्ट वंचितांच्या नावालाच विरोध केला. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून तो पाठिंबा काढून घेतलेला आहे आणि त्यांना असं काही पोरांच्या डोक्यामध्ये श्रमभ्रम निर्माण केला की जो पोरांना असं भाग पाडलं की हिंदू मुस्लिम हे इलेक्शन सध्याला वाटत आहे अशा गोष्टीत. तर वंचित बहुजन आघाडी हा हिंदू मुस्लिम हा पक्षच नाहीये. वंचित बहुजन हा सगळ्या गरीबाचा समूह आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा सर्वांचे काम करणारा हा पक्ष आहे. म्हणजे रस्ते, नाले, घरकुल आणि पाणी या गोष्टीवर काम करणारा आवाज उचलला पक्ष फक्त आपलाच आहे. बाकी प्रस्थापित तुम्ही लोकांना आज बल्ब बदलायला तुम्ही जा तर ते लोक म्हणतात बल्ब आहे माणूस चढवाय नाही, मग काय फायदा आहे त्यांचा? आपण त्यांचे बल्ब देखील टाकून देण्याचे काम करतो. तर वंचित बहुजन आघाडी आणि पाठिंबा अशा प्रकारे काढून घेतला की ते उद्याच्याला आपल्याला अशा काही गोष्टी सांगत होते की आपले अफवा पसरणे की पैसेच घेतले, यामुळे आम्ही त्यांच्या कुठल्याही बोळी पाडाला न थापता आम्ही त्यांचा जाहीर पाठिंबा काढून घेतला आणि आमचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल तुम्हाला आशा करून देतो. आणि तुमच्या पाण्याचा प्रश्न मागच्या बाईटमध्ये सांगितला, पाणी, रस्ता आणि धूळ याचे प्रॉब्लेम तुमचे आम्ही 100% 11 महिन्यात सॉल्ट आउट करून देऊ. आम्ही उमेदवाराला जाहीरपणे सांगू की तुम्ही यांचे काम करून दिले नाही केले तर आम्ही उमेदवाराच्या माग लागून काम करून घेऊ. तर तुम्ही सर्व मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना आणि बाकीच्या इतर मायक्रो ओबीसींना माझी विनंती आहे, कळकळून जर तुम्हाला प्रशासन हे चांगलं पाहिजे असेल, शिरसाळ्याचे आरोग्य वगैरे पारे, तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. कुठल्याही प्रस्थापितांना मतदान करू नका. जे की तुम्हाला रहिवाशी द्यायला तरसवितील अशा माणसाला मतदानच करू नका. जे तुमच्या सामान्य जनतेचे आवाज उचलतील तशाच लोकांना मतदान करा. आणि आमचा उमेदवार बी तसाच आहे, रस्त्यावरला, रोडवरला आहे, जे तुमचे काम परफेक्ट निर्भीडपणे करील. अशाच माणसाला तुमचं एक आव्हान आहे सर्वांना की मतदान तुम्ही गरीब माणसाला करा. मोठ्या माणसाला मतदान देऊन आतापर्यंत तुमचं काय भलं झालं का मला एक सांगा? कुठल्याही मोठ्या माणसाला मतदान करून तुमचं गरिबांचं भलं झालंय? हा गरिबाचा पोरगा आहे, कैकाडी समाजाचा पोरगा आहे आणि हो हे तुमचं काम करील, आवाज उचलीन आणि त्याच्यासोबत आम्ही देखील आवाज उचलण्याचं काम करू आणि तुमच्या मागणीला न्याय देण्याचं काम करू. एवढंच बोलून थांबतो. उद्याचा प्रचार कसा असणार आहे? उद्या नारळ फुटणार, तुमच्या पक्षाचा अधिकृत पक्षाचा नारळ फुटणार आहे. उद्या नंतर प्रचार कसा असणार आहे, रणनीती काय असणार आहे? उद्या आमचे माननीय श्री जिल्हा अध्यक्ष देखील शैलेश भैया कांबळे येतील, जिल्ह्याचे महासचिव मिलिंदजी गाडगे, तालुका अध्यक्ष
आमचे गौतम साळवे, राजेश सरवदे आणि आमचे शाकीर भाई देखील उद्याच्याला येतील. आणि आमचं असं बैठकीत चालू आहे की सुजात दादा युवकांना जोडण्यासाठी आमची सुजात दादांची बैठक घ्यायचा विषय आहे. आणि उद्याच्याला आम्ही प्रचंड संख्येने पहिल्यांदा दर्ग्यांना चादर चढून मारुती मंदिरापाशी नारळाचा फोडून रेणुका माता मंदिर ते विहारापर्यंत अशी आमची रॅलीचं एक नियोजन असेल. आणि उद्या प्रचंड बहुमताने ढोल ताशाच्या नगारात आम्ही सर्वांना घेऊन जाऊन नारळ फोडणार आहोत आणि दणदणीत खणखणीत प्रचार करणार आहोत. कोणाच्याही भुलीतापाला न पडता आम्ही यावेळेस निवडूनच येणार आहोत एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत. काय नेमकं काल बैठकीमध्ये तुम्ही घोषणा केली, तुम्ही बोललात देखील की माझा जाहीर पाठिंबा आहे आणि तुम्ही दोन्ही उमेदवारांनी एकूण एखादे सत्कार देखील केले. परंतु पाहायला गेलं तर रात्रीतून तुमचं प्रचाराचं बॅनर झळकलं, उद्याच्याला तुमचा नारळ फुटणाऱ्या प्रचाराचा. नेमकं कशामधून तुम्ही पाठिंबा काढून घेतलाय, नेमकं काय घडलं? माझं आता जसं सांगितलं की नाही का त्यांनी आम्ही त्यांना एक शब्द दिला की आमचं नाही का वंचितचं नाव पहिल्यांदा स्टार्टला यावं, त्या शब्दाला त्यांनी विरोध केला, म्हणजे सर्व वंचितलाच विरोध केला. त्या गोष्टीमुळे आम्ही नाही का त्यांना पाठिंबा काढून घेतलेला आहे आणि ही निवडणूक आम्ही ताकदीने लढविणार आहे. मला ज्या पक्षांना विश्वास देऊन माझ्यावर नाही का जिम्मेदारी दिली त्यासाठी मी उद्याचा प्रचाराचा नारळ कसा फुटणारे कार्यकर्त्यांना काय तुम्ही आव्हान करणार आहे? उद्याच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मतदारांना काय आवाहन करणार? सर्वप्रथम मी इतकं प्रयत्न करेन की सिरसाळ्याचेच नागरिक जास्तीत जास्त राहणार आहेत. हर गल्लीत हर बोळीत आज जाऊन सगळ्यांना भेटणार आहे. उद्याच्या प्रचारासाठी तयारी आतापासून लागणार आहे. तयारी नक्कीच आपल्यासोबत विजयजी सुद्धा आहेत. एकंदरीत कालच्या बैठकीमध्ये आपण उपस्थित होतात. नेमकं काल जी बैठक झाली ते कुठल्या मुद्द्यावर झाली होती आणि त्यानंतर काही मुद्दे ठरले होते, परंतु त्यानंतर कुठेतरी तुमच्या रात्रीतून बॅनर झळकलं. वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचं उमेदवाराचं बॅनर झळकल्यामुळे सिरसाळ्यातल्या मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. पाठिंबा ठेवला की काढून घेतला? आताच मिलिंदजी घाडगे यांनी सांगितलं की आमच्या कुठल्याही अधिकृत पक्षात तो पाठिंबा दिलेला नव्हता, परंतु काही ठराविक पोरांना संभ्रम निर्माण करून त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या होत्या. काय वाटतं, कशामुळे नेमकं कालची बैठक निष्फळ झाली? आमच्या पक्षाचं धोरणच असं आहे की समतावादी पक्ष असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्या पक्षाच्या पॅनल त्या जे काय आमची युती ठरली होती, आमची चर्चा झाली होती, त्यामध्ये भाजप सारखा जातीवादी पक्ष असल्यामुळं पक्षश्रेष्ठीनं आदेश दिला की बाबा तुम्ही असं कसं काय करू शकतात. हे सगळं पक्षाच्या विरोधात आहे, विचारसरणीच्या विरोधात आहे आणि बाळासाहेबांच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही आज जाहीर पाठिंबा काढून घेत आहोत. उद्याचा जो रॅली निघणार आहे, प्रचाराचा तुमचा नारळ फुटणार कसा असणार आहे? कुठल्या ठिकाणावर तुम्ही त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत, नतमस्तक होणार आहेत, नारळ फोडणार आहेत आणि प्रचारामध्ये नेमके काय तुमचे मुद्दे असणार आहेत सिरसाळ्याच्या विकासासाठी? सिरसाळ्याच्या सर्वच बाबतीत सिरसाळ्यातल्या जनतेला अडचणी आहेत, त्या सर्वच बाबतीवर विकासाच्या बाबतीवर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आणि उद्या सकाळी दर्ग्यापासून 9 वाजता दर्ग्यापासून प्रचाराचा नारळ फोडून हनुमान मंदिर, बौद्ध विहार, रेणुका माता मंदिर असं आमची रॅली होईल. आणि या रॅलीसाठी शिरसाळ्यामधील सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन करतो, युवकांना आवाहन करतो की तुम्ही स्वस्फूर्तीने सकाळी 9 वाजता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आकाश गायकवाड यांच्या प्रचारासाठी यावे. नक्कीच तुम्ही पाहू शकता काल ज्या सिरसाळा पोटनिवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या होत्या, अनेक जणांनी जाहीर पाठिंबा दिला होता देवराव काळे यांना, त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीने देखील त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा घोषित केला होता. परंतु पाहायला गेलं तर रात्रीतून वंचित बहुजन आघाडीचं प्रचाराचं बॅनर जे झळकलं त्यानंतर कुठेतरी सिरसाळ्याच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु तालुका कमिटी जे की तालुका अध्यक्ष आहेत आणि जिल्हा सचिव मिलिंदजी घाडगे आहेत ते देखील या ठिकाणी सिरसाळ्यामध्ये उपस्थित होत त्यांच्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. काल ज्या काही चुकीच्या गोष्टी समोर आल्या होत्या किंवा पाठिंबा देण्याच्या काही गोष्टी समोर आल्या होत्या त्या पक्षाला विश्वासात न घेता ह्या गोष्टी घडलेल्या आहेत असं देखील त्यांनी बोलले. एकंदरीत पाहायला गेलं तर देवराव काळे यांचा जो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने पाठिंबा दिला होता तो काढून घेऊन ते उद्याच्याला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. उद्याच्याला जे प्रचारामध्ये ते अग्रेसर होऊन गेल्या वर्षी ज्याप्रमाणे 2 नंबरचं मत त्यांनी घेतलं होतं, यावेळेस मात्र 1 नंबरचे मत घेऊन आम्ही नक्कीच विजय निश्चित करू असे देखील त्यांनी घोषणा केली. एकंदरीत यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, सिरसाळ्याच्या सरपंच पोटनिवडणुकीमध्ये काय अपडेट्स मिळतात, दिवसेंदिवस काय वेगळ्या घडामोडी घडतात हे तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब बिरसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सिरसाळा अपडेट.